त्यावरती एवढी मोठी मान्यवर मंडळी येऊन गेली आहे, त्यांच्यासमोर मी खरंच काजवा आहे. त्यामुळे मी न्याय देईन त्या अशी आशा व्यक्त करतो. त्यानंतर दुसरं कारण ते म्हणजे माझे शाळेतले शिक्षक आणि माझ्या महाविद्यालयीन शिक्षिका प्राध्यापक हे दोघंही आज माझ्यासमोर उपस्थित आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मला थोडंसं दडपण आहे, पण मी जो शाळेत किंवा महाविद्यालयात द्वाडपणा करायचो तो मला वाटतं मी इथे स्टेजवरती करणार नाही आणि बऱ्यापैकी आज मला दिलेल्या विषयाला मी न्याय देईल अशी आशा व्यक्त करतो. आज ही जी व्याख्यानमाला काकासाहेब आकुतांच्या नावाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आकुत कुटुंबियांनी, मला वाटतं त्याच्या पाठीमागे एक मोठा विचार असावा. ह्या व्याख्यानांच्या मागचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण ते असतं ते म्हणजे की कायदा हा मुळात आपण सर्वसामान्य माणसं खूप क्लिष्ट समजतो आणि ही कायद्यातली क्लिष्टता जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण अनेक विषयांबद्दल पूर्णतः अनभिज्ञ असतो. इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज असं एक कायद्यामधलं मानक आहे आणि हे मानक असल्यामुळे कायदा समजून घेणं, तो का समजून घ्यायचा तर आपल्या विचारांमधली प्रगल्भता वाढावी आणि त्या जोडीने आपण एक सुजाण नागरिक म्हणून या समाजात वावरावं ही अपेक्षा असते. आणि म्हणूनच मला वाटतं आकुत कुटुंबियांचा ह्या पाठीमागचा एक मोठा विचार असावा की जो कायदा आहे तो कायदा सर्वसामान्यांना कळावा, सोप्या शब्दात समजावा आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा. म्हणून मी सर्वप्रथम आकुत कुटुंबियांचे आभार मानतो आणि थोडंसं विषयाकडे आता सरकतो. आज मला आणि प्रफुल्लजींना दोघांना विषय दिला आहे की काश्मीर आणि कलम 370 याच्यावरती बोलायचं आहे. काश्मीर म्हटल्यावर नेमकं काय वाटतो आपल्याला? मला आठवतं मी अगदी लहान 11वी-12वीत होतो आणि विवेक गरुड आत्ता समोर बसलेले आहेत विवेक काका, आणि विवेक काकांच्या एका नाट्य कार्यशाळेत गेलो होतो आणि आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इमॅजिनेशन करा की तुम्ही स्वर्गात आहात. तर एक स्वर्ग म्हटल्यावरती सगळ्या मुलांमध्ये सगळ्या मुलींमध्ये एक समान धागा होता. तर स्वर्ग म्हणजे सण काश्मीरमधला हिमालय, स्वर्गातली फळं म्हणजे सफरचंद. आणि ह्यालाच ज्यावेळेस मुघल साम्राज्याने काश्मीर त्यांच्या अधिपत्याखाली होतं त्यावेळेस शहाजहाननी सुद्धा एक वक्तव्य त्यांचं लिहून ठेवलेलं आहे की स्वर्ग जर कुठे असेल तर तो ह्या पृथ्वीवरती आणि तो काश्मीरमध्ये आहे. पण ही जी छान सुंदर स्वर्गासारखी जी भूमी आहे ही गेली हजारो वर्ष धुमसत राहिली आहे. आणि का धुमसते तर सातत्याने होणारे परकीय आक्रमण. ही आक्रमण कोण झेलतंय तर जो काश्मीरमधला मूल रहिवासी आहे. कोण आहे हो काश्मीरमधला मूल रहिवासी? ज्यावेळेस भारतामध्ये सरस्वती नदी वाहत होती आणि सरस्वती नदी लुप्त झाली, सरस्वती नदी लुप्त झाल्यानंतर जे सरस्वतीच्या काठावरचे जे सारस्वत ब्राह्मण होते ते नंतर असं म्हणतात की हिमालयात जाऊन राहिले आणि ते मूळचे तिथले हिमालयातले रहिवासी झाले. त्याला 5000 वर्षांचा इतिहास आहे. हेच काश्मीर काश्मीरियत म्हणून सुद्धा गेल्या काही शतकांमध्ये ओळखलं जातं. आणि काश्मीरियत ही ओळख असण्याचं प्रमुख कारण म्हणजे काश्मीरियत सगळ्यांना सामावून घेत आली आहे. धर्म, विचार, पंथ, जात कोणतीही असो, सगळे सद्भावाने तिथे राहत होते, सद्भावाने तिथे एकत्र त्यांचं आचरण होतं आणि सुखाने या स्वर्गभूमीत नांदत होते. काश्मीरची खूप मोठी हिस्ट्री आहे, मी अगदी त्या सगळ्या हिस्ट्रीत जाणार नाही. आणि आजचा जो आपला विषय 370 त्या दृष्टीने मी परत विषयाकडे येईन. आज काश्मीर आपल्या देशासाठी, भारतासाठी का आवश्यक आहे तर काश्मीर ह्या देशाची एक संरक्षक भिंत म्हणून त्याचा उपयोग होतो. सिल्क रूट म्हणून देखील काश्मीरचा अनेक वर्ष उपयोग झालेला आहे.
पण काश्मीरमध्ये आज आपण ज्यावेळेस विचार करतो तर आपल्याला काय काय दिसतं, तर काश्मीरमध्ये होणारे अत्याचार दिसतात, काश्मीरमध्ये झालेली आक्रमणं दिसतात. आणि ह्या आक्रमणांच्या पार्श्वभूमीवरती आपण ज्यावेळेस काश्मीरचा विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की ह्या सगळ्यामधला भरडून निघणारा व्हिक्टीम जो आहे तो काश्मीरमध्ये राहणारा नागरिक आहे. आपण काय विचार करतो की काश्मीर भारतात झालं पाहिजे, हा आपल्या भारताचा भाग आहे, पण काश्मीरमध्ये राहणाऱ्या माणसाचं काय याच्यावर फार विचारमंथन केलं जात नाही. आणि ज्यावेळेस विचारमंथन केलं जातं त्याच्या पाठीमागे कोणता तरी अजेंडा असतो. आणि त्या अजेंड्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर लक्षात येतं की काश्मीरमधला जो भरडला गेलेला माणूस आहे त्याला न्याय देणं आवश्यक आहे. या सगळ्यातून मला असं वाटतं की कलम 370चा आपण या बॅकग्राऊंडवरती विचार करायला हवा. कलम 370 आलं कुठून याची एक थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. 1946मध्ये प्लॅनिंग कमिशननी सांगितलं की ज्यावेळेस ब्रिटिश राज्यकर्ते जातील आणि भारत स्वतंत्र होईल त्यावेळेस एकटा भारत म्हणजे जो ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली असलेला भाग स्वतंत्र होणार नाही, तर ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अखत्यारीत असलेले जवळपास 562 संस्थानक जी आहेत ती सगळी सार्वभौम होतील. आणि आता ही जी 562 संस्थानं आहेत त्यांनी छोटी छोटी संस्थानं राहण्याच्या ऐवजी त्यांना एक पर्याय देण्यात आला होता की तुम्हाला ज्या देशामध्ये 2 नेशन थिअरीनुसार भारतात किंवा पाकिस्तानात जिथे तुम्हाला कुठे सामील व्हावंसं वाटतंय तर तिथे तुम्ही सामील होऊ शकतात. आणि जे काही एक संघराज्य म्हणून युनियन म्हणून जे असेल तर युनियनकडे जबाबदाऱ्या कोणत्या असतील तर त्या जबाबदाऱ्या असतील डिफेन्स, फॉरेन अफेअर्स आणि कम्युनिकेशन. फक्त हे 3 विषय युनियन सांभाळेल आणि बाकी सर्व जे काही राज्य निर्माण होतील नंतर त्या इतर सगळे विषय ते बघतील. नंतर असं लक्षात आलं की एवढ्या जर 3च विषय जर युनियनकडे जर असले तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही आणि सगळ्या राज्यांना एकत्रितरित्या त्यांची मोठ बांधून ठेवणं अवघड जाईल. आणि म्हणून दुसरा एक विचार करण्यात आला की आपण पुन्हा एक अनेक सार्वभौमत्व जे आहे ते फक्त राष्ट्राकडे राहील आणि जे संस्थानांचे जे संस्थानिक आहेत त्यांना आपण राजप्रमुख म्हणूयात आणि काही लिमिटेड अधिकार त्यांना देऊयात आणि जे काही कायदे मंडळाचं विधिमंडळाचं जे काही काम आहे ते काम आपण 2 भागांमध्ये डिवाईड करूयात. अशा पद्धतीने विचार झाला आणि भारताची राज्यघटना अस्तित्वात आली. भारताची राज्यघटना अस्तित्वात येत असताना काश्मीरमध्ये मात्र खूप जोरदार घडामोडी होत होत्या. 15 ऑगस्ट 1947मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. भारत पाकिस्तान 2 देश झाले. पाकिस्तानची स्वाभाविक अपेक्षा होती की काश्मीर हा मुस्लिम बहुल हे संस्थान आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मुस्लिम बहुल संस्थान असल्यामुळे काश्मीर पाकिस्तानकडे यावं. काश्मीरचे राजा हरिसिंग हे हिंदू होते, त्याच्यामुळे एक स्वाभाविक अपेक्षा होती भारताची की काश्मीर हे संस्थान भारताकडे येईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक कारणं होती की काश्मीर हा आपल्याला मध्य आशियाला युरोपला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे आणि ती एक संरक्षक भिंत आहे, त्याच्यामुळे काश्मीर सर्वार्थाने भारताकडे असणंही आवश्यक होतं. त्यामुळे भारताकडून देखील तो प्रयत्न होता. ह्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानकडनं काही प्रमाणात आक्रमणं सुरू झाली, घुसखोरी सुरू झाली आणि याच्यामध्ये पाकिस्तान आणि राजा हरिसिंग यांच्यामध्ये एक जैसे थे करार झाला. आणि जैसे थे करार झाल्यानंतर देखील पाकिस्तानने त्यांची घुसखोरी खूप मोठ्या प्रमाणात चालू ठेवली. आणि 22 ऑक्टोबरला ती नुसती घुसखोरी नव्हती तर जवळपास 5000च्या वर सैन्य हे पाकिस्तानमध्ये घुसलं, काश्मीरमध्ये घुसलं आणि काश्मीरचा पूर्ण प्रांत हा कॅप्चर करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं झाला.
या पार्श्वभूमीवर राजा हरिसिंग हतबल झाले. त्यांचे जे तत्कालीन पंतप्रधान होते मेहरचंद महाजन, जे नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देखील होते, तर मेहरचंद महाजनांना त्यांनी दिल्लीला पाठवलं. आणि त्यावेळेस दिल्ली सरकारनी तत्कालीन कंडिशन टाकली की आम्ही आमचं सैन्य तुमच्या मदतीसाठी पाठवू, पण तुम्ही सामीलनाम्यावरती स्वाक्षरी करा. त्याला राजा हरिसिंगांनी लगेच मान्यता दिली आणि अशा पद्धतीने जम्मू काश्मीर आणि चा सामीलनामा भारताबरोबर झाला. या परिस्थितीत सामीलनामा झाल्यानंतर देखील वातावरण काश्मीरमधलं बदललेलं नव्हतं. परिस्थिती अधिकाधिक वाईट होत होती. त्यानंतर भारताचं सैन्य तिथे आलं. भारताचं सैन्य तिथे आल्यानंतर पाकिस्तानी घुसखोरांना परतवून लावण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला, तरी मोठ्या प्रमाणातला भाग हा बऱ्यापैकी पाकिस्तानी सैन्याच्या त्यांच्या ट्राईब्सच्या ताब्यात राहिला. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती दुसरीकडे सगळे संस्थानं जे होते भारतातले, ते सगळे संस्थानं पूर्णपणे विलनीकरण करून घेण्याचे प्रयत्न चालू होते. आणि त्याच्यामुळे जसं प्लॅनिंग कमिशननी सांगितलं होतं की फक्त 3 विषय या केंद्र सरकारकडे असतील आणि राज्य सरकार बाकीच्या सगळ्या विषयांवरती काम करेल, पण त्याला बगल देऊन पुन्हा दुसरा एक सामीलनामा, दुसरा करार हा अनेक संस्थानिकांबरोबर करण्यात आला. आणि त्यामध्ये फक्त 3च संस्थानं उरले होते, त्यापैकी जम्मू काश्मीर हे एक होतं. पण जम्मू काश्मीरमधली परिस्थिती एवढी वाईट होती त्या क्षणाला की ती जी प्रक्रिया आहे सामीलनाम्याची, ती प्रक्रिया करणं शक्य झालं नाही. ते शक्य झालं नाही म्हणून ह्या परिस्थितीमध्ये पुढचा जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत करायचं काय, म्हणून टेम्पररी काहीतरी तरतूद आपण आपल्या भारतीय राज्यघटनेत करावी, ह्या दृष्टिकोनातून गोपाल अय्यंगार स्वामी यांनी एक अमेंडमेंट सुचवली. आणि ती अमेंडमेंट म्हणजे आत्ताचं कलम 370. कलम 370चा जर आपण विचार केला तर 370 नंतरची जी काही पुढची सगळी कलमं आहेत राज्यघटनेतली, किंबहुना होती, कारण आता बऱ्यापैकी कलमं ही रिपील करण्यात आलेली आहेत, तर ही सगळी कलमं टेम्पररी अर्थात तात्पुरत्या स्वरूपातली होती. आणि त्यावेळेस अय्यंगार यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही हे 306 हे जे काही कलम तुम्ही सादर केलेलं आहे, त्याचा परिणाम असा आहे की बाकी इतर राज्यांबरोबरचे जे करार आहे किंवा इतर राज्यांचं जे स्टेटस आहे ते स्टेटस जम्मू काश्मीरला न मिळता त्यांना स्पेशल ट्रीटमेंट का, तर त्यावेळेस त्यांनी काही मुख्य कारणं दिली होती. आणि ती कारणं म्हणजे एकतर युद्ध सातत्याने काश्मीर भागात सुरू आहे, त्याच दरम्यान देश संयुक्त राष्ट्राच्या कचाट्यात देखील अडकला होता, कारण काश्मीर विषय पाकिस्तानने सिक्युरिटी काउन्सिलकडे हा इश्यू रेज केला होता. पाकिस्तानचे आणि त्यावेळेस अमेरिकेचे संबंध चांगले असल्यामुळे आणि अमेरिकेचा युनायटेड नेशनवरती जास्त प्रभाव असल्यामुळे सिक्युरिटी काउन्सिल, युनायटेड नेशन हे भारतावरती दबाव टाकत होते. अशा परिस्थितीमध्ये एकतर जम्मू आणि काश्मीर राज्याची घटना समिती अस्तित्वात येणं शक्य नव्हतं किंवा त्यांचं विधानसभा देखील अस्तित्वात येणं शक्य नव्हतं. आणि हे पुढे कधीतरी भविष्यात होईल हा विचार करून हे कलम 370 कायद्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. आता ही जी होती ही इंटरी मॅनेजमेंट होती, ही टेम्पररी अरेंजमेंट होती. या सगळ्या याच्यामध्ये एक मुख्य माणूस होता, तो म्हणजे शेख अब्दुल्ला. कारण शेख अब्दुल्लांनी ज्यावेळेस हा सगळा विचार होता की राजा हरिसिंगनी कुठे जावं, भारतात जावं की पाकिस्तानमध्ये जावं की स्वतंत्र राहावं, यावेळेस शेख अब्दुल्लांनी असा विचार केला की जरी मुस्लिम बहुमूल असले, बहुमूल्य भाग असला, मुस्लिम बहुल भाग जरी असला, कारण इंग्रजी आणि मराठी याच्यामध्ये थोडीशी गडबड होतं, पण त्यांनी हा विचार केला की काश्मीर मुस्लिम बहुल भाग जरी असला तरी पाकिस्तानबरोबर जाणं योग्य होणार नाही. याच्यासाठी त्यांनी काही कारणांचा 2-3 कारणांचा विचार केला. आणि त्यातलं एक प्रॅक्टिकल कारण असं होतं की
पाकिस्तान हा त्या दृष्टीने इंडस्ट्री किंवा आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने काहीसा पिछाडलेला भाग होता. त्याचं पाकिस्तानची निर्मिती ही नैसर्गिक नव्हती आणि भारत मात्र त्या दृष्टीने बऱ्यापैकी आपल्याकडे इंडस्ट्रियलायझेशन झालं होतं, इंडस्ट्रीज होत्या आणि काश्मीरसाठी एक मोठं मार्केट भारत हे उपलब्ध होतं. या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार करून त्यांनी असा निर्णय घेतला की आपण भारताबरोबर जावं आणि या सगळ्या याच्यामध्ये राजा हरिसिंगांचे पंतप्रधान म्हणून नंतर त्यांनी काम बघितलं आणि घटना समितीचे जम्मू आणि काश्मीरच्या घटना समितीचं देखील ते हिरिरीने तो विषय पार पाडत होते. दरम्यान 1953 ह्या शेख अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध ॲलिगेशन्स होते की ते इंटेलचे काही रिपोर्ट्स होते की ते पाकिस्तानी सरकारच्या सतत संपर्कात आहेत आणि त्यांनी वेगळा विचार देखील मांडायला सुरुवात केला होता की काश्मीर हे एक स्वतंत्र राष्ट्र व्हावं. या पार्श्वभूमीवरती त्यांच्या विरुद्ध आधी अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला आणि अविश्वासदर्शक ठरावानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला आणि नंतर त्यांना अटक झाली. ते अटकेत असताना कलम 370च्या रचनेमधनं काही कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर्स पास करण्यात आला आणि त्यातली एक महत्त्वाची कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर होती कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर 48, ज्याच्यामध्ये सेक्शन 35A आला आणि आपण सेक्शन 35A बहुचर्चित आहे, पण यातल्या आणखीन काही दुरुस्त्या करून घटनेतला काही भाग हा काश्मीरसाठी लागू करण्यात आला आणि त्या दुरुस्त्यांमध्ये फंडामेंटल राईट्समधील आर्टिकल 15, त्याच्यानंतर आर्टिकल 19 आणि 22 पूर्णतः निष्प्रभ करण्यात आल्या. 15 तर पूर्ण रिझर्वेशनचा विषयच संपला, कारण 15 काढल्यामुळे काश्मीरचं जे काही विधानसभा होती ती हव्या त्या पद्धतीने कायदे करू शकत होती. त्याच्यामध्ये ते कोणालाही डिस्क्रिमिनेट करणं त्यांना सहज शक्य होतं. कलम 19 मधली जी त्यांनी कॉन्स्टिट्युशनल ऑर्डरनी जी काश्मीरसाठी जी अमेंडमेंट लागू केली ती म्हणजे रिझनेबल रिस्ट्रिक्शन, आपल्या फ्रीडम ऑफ स्पीचचे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन किंवा अन्य बाकी जे काही फ्रीडम्स आर्टिकल 19 दिलेले आहेत, या सगळ्यांचे जे काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स या 19 दिसतात त्याच्या व्यतिरिक्त रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स काय असावे हे ठरवण्याचा अधिकार हा इथल्या घटना समितीने स्वतःकडे घेतला. त्यानंतर आर्टिकल 22चंही कारण तेच होतं की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनसाठी कुठलाही कायदा नसावा, हव्या त्या व्यक्तीला अटक करण्यात यावी. या सर्व दृष्टीने अनेक मूलभूत अधिकार काढून घेतले. बरं, हे फक्त मूलभूत अधिकार काश्मीरी जनतेचे काढले का, तर त्याचं उत्तर नाही आहे. तर हे मूलभूत अधिकार भारतवर्षातल्या इतर नागरिकांचे देखील काढले. ते कसे, तर त्या आर्टिकल 35A जो अमेंडेड आर्टिकल 35A जो आला, तो 35A असं म्हणतो की त्याच्यामध्ये त्यांनी डिफाईन केलं की परमनंट रेसिडेंट, इथला कायमस्वरूपीचा जो रहिवासी आहे, या रहिवाशालाच काही अधिकार तिथे असतील. तर ते कोणते की सरकारी नोकरीमध्ये कोण जाणार, जो परमनंट रेसिडेंट आहे त्यालाच सरकारी नोकरी करता येईल, जो परमनंट रेसिडेंट आहे त्यालाच तिथे जमीन विकत घेता येईल आणि अशा स्वरूपाचे काही अधिकार हे 35A द्वारे फक्त आणि फक्त काश्मीरमधल्या नागरिकांना प्राप्त झाले आणि बाकी देशभरातील इतर नागरिकांचे हे अधिकार काढून घेण्यात आले. तर हा प्रवास 370चा सातत्याने सुरू होता. आता आपण 370ची थोडीशी रचना समजून घेऊयात की नेमकं 370चं स्वरूप आहे कसं. 370 3 कलमं आहेत. त्यातल्या 3 कलमांमध्ये ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत, ज्यावेळेस 300 विशेष अधिकार देण्यात आले त्यांच्यासाठीची जी काही तरतूद करण्यात आली ते राज्यांचं क्लासिफिकेशन क्लास बी म्हणून करण्यात आलं होतं. आणि आर्टिकल 238 काय म्हणतं की हे जे क्लास बी मधले राज्य आहेत, ह्या क्लास बी मधल्या राज्यांना
संपूर्ण भारताची संपूर्ण राज्यघटना बाकी लागू राहील विथ सर्टन मॉडिफिकेशन्स. हे 238 काढून घेण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की भारताची राज्यघटना ही जम्मू आणि काश्मीरला लागू होणार नाही आणि फक्त आर्टिकल 1 म्हणजे की जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आर्टिकल 370 ज्याच्या अखत्यारीत हे सगळे निर्णय जम्मू काश्मीरबद्दलचे काय कायदे लागू करायचे आणि काय कायदे लागू करू नये याचे निर्णय घेतले जातात. यामध्ये आणखीन काही तरतुदी करण्यात आल्या 370 मधल्या. त्या तरतुदी अशा की जे सामीलनामा झाला होता त्या सामीलनाम्यांमधले 3 विषय हे जम्मू आणि काश्मीरसाठी लागू करण्यात आले होते. तर ते 3 विषय मी पुन्हा रिपीट करतोय: डिफेन्स, फॉरेन अफेअर्स आणि कम्युनिकेशन. ह्या संदर्भातले जे काही कायदे केंद्र सरकारला करायचे आहे ते केंद्र सरकार यांच्या सहमतीने, कन्सल्टेशनने, सल्लामसलतीने त्या संदर्भातले कायदे करू शकतं. आणि ह्या 3 विषयांच्या व्यतिरिक्त अन्य कायदे जर काही करायचे असतील तर त्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या घटनात्मक समितीची आणि नंतर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची म्हणजे विधानसभेची मान्यता घेणं, हे संमती घेणं हे आवश्यक आहे. अशा पद्धतीच्या या तरतूद करण्यात आला आहे. त्यामध्ये आणखीन महत्त्वाची तरतूद जी आजच्या या सगळ्या विषयाशी निगडीत आहे ती म्हणजे कलम 370(3). 370(3) मध्ये अशी तरतूद करण्यात आली होती की राष्ट्रपतींना, भारताच्या राष्ट्रपतींना 370 पूर्णतः निप्रब करण्याचे आणि भारताची राज्यघटना जशी आहे तशी संपूर्ण स्वरूपात लागू करण्याचे, 370 ॲब्रोगेट करण्याचे पूर्णपणे अधिकार असतील. पण हे जे अधिकार आहेत हे जम्मू आणि काश्मीरच्या घटना समितीने, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या रेकमेंडेशन शिवाय करता येणार नाही. आता पंचायत ही झाली की 1957 मध्ये 1956 साली राज्यघटना, जम्मू आणि काश्मीरची राज्यघटना अस्तित्वात आली आणि नंतर घटना समिती विसर्जित करण्यात आली. आता घटना समिती अस्तित्वात नाही तर तुम्ही संमती कोणाची घेणार? आणि त्यामुळे एक आर्ग्युमेंट असं होतं गेले अनेक वर्ष की ही जी तरतूद आहे ही तरतूद आता कायमस्वरूपीची झाली आहे, ही तात्पुरत्या स्वरूपाची राहिलेली नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताची राज्यघटना जम्मू आणि काश्मीरला गेल्या 70 वर्षात लागू झालेली नव्हती. राज्यघटना लागू न झाल्यामुळे अनेक मूलभूत अधिकार हे जम्मू आणि काश्मीर राज्यातल्या अनेक नागरिकांना उपलब्ध नव्हते. जे पाकिस्तानातनं फाळणीच्या वेळेस जे हिंदू कुटुंब अनेक जे पाकिस्तानमधनं जम्मू आणि काश्मीरमध्ये आले त्यांची संख्या आज जवळपास 3 लाखाच्या आसपास आहे आणि ते फर्स्ट डिफेन्स म्हणून आपल्या लाईन ऑफ कंट्रोलवरती काम करत असतात आणि त्यांची संख्या जवळपास 3 लाखांच्या आसपास आहे. कल्पना करा 1947 पासून त्यांना सरकारमध्ये नोकरी मिळू शकत नाही कारण ते परमनंट रेसिडेंट नाहीत. त्यांना अनेक मूलभूत अधिकार मिळत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचे जे काही राहणीमान आहे, जे काही क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते त्यांना तिथे मिळू शकत नव्हतं. आणि ह्या पार्श्वभूमीवरती 370 काढावं असा प्रयत्न, रद्दबातल करावा असा प्रयत्न अगदी 1952 पासून, मी जर चुकत नसेल तर 1952 पासून सुरू झाला. आणि आज तागायत आपण त्याची प्रतीक्षा करत होतो की हे कधीतरी होईल, पण होणार कसं आणि करणार कसं हा प्रश्न सगळ्यांसमोर, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला होता. 2006 ज्यावेळेस पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीनी एक त्यांचा जाहीरनामा एक प्रसिद्ध केला होता 2006 साली. त्यावेळेस त्यांनी सेल्फ रूलची घोषणा दिली होती.
अर्थात सेल्फ रूलच्या घोषणेमध्ये त्यांना हे अधोरेखित होतं की जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असेल. पण गेल्या काही वर्षामध्ये जे काही भारतीय राज्यघटनेचे कलम 370च्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे जे विषय जे भाग जम्मू आणि काश्मीर राज्याला लागू करण्यात आले ते सगळे रद्दबातल करावे आणि पूर्णपणे स्वराज्य ची घोषणा देत त्यांनी त्या भागात काम सुरू केलं. 2013-14 साली एक मोठा महापूर येऊन गेला काश्मीरमध्ये. झेलमला महापूर आला होता आणि त्या दरम्यान काश्मीरचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि मोदी सरकार नुकतंच सत्तेत आलं होतं आणि आत्ताच्या गव्हर्नमेंटनी तिकडे मोठ्या प्रमाणात मदत पाठवली. अर्थात हे कोणतंही सरकार असतं तर ते झालंच असतं, पण त्यावेळेस जी मदत पाठवली गेली त्याचा परिणाम काही राजकीय परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थिती सुधारण्यात झाला आणि अल्टिमेट त्याची परिणिती ही PDP आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि भाजप यांच्या एकत्र येण्याची त्याची परिणिती झाली. आणि ते एकत्र आल्यानंतर त्यांनी काही कॉमन अजेंडा त्यांच्यामध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवला आणि त्याच्यामध्ये असं ठरवलं की कलम 370 आणि 35A ला धक्का लावायचा नाही आणि बाकी जी काही कामं करायची आहे ती कामं करा. सरकार चाललं होतं. 2015मध्ये हे सरकार निवडून आलं. त्यांना जम्मू आणि काश्मीरमधल्या जुन्या राज्यघटनेनुसार त्यांच्या तिथल्या सरकारचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा आहे. त्याच्यामुळे त्यांना 2021 पर्यंतची मुदत होती आणि सगळं सुरळीत असताना भारतीय जनता पक्षाने यांचा पाठिंबा काढून घेतला. हे झालं 18 जून 2018ला BJPने त्यांचा सपोर्ट काढला आणि 19 जून 2018 रोजी सपोर्ट नसल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर अर्थात राष्ट्रपती राजवट नाही पण गव्हर्नरनी, कारण तिथल्या सेक्शन 92 नुसार जम्मू आणि काश्मीरच्या राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार गव्हर्नरनी स्वतःची राजवट लागू केली आणि राज्याचे सर्व अधिकार हे स्वतःकडे घेतले. त्यानंतर जी काही तिथली विधानसभा होती ती विधानसभा साधारणपणे 21 नोव्हेंबर 2018ला विसर्जित झाली आणि 28 नोव्हेंबर 2018ला तिथल्या तत्कालीन गव्हर्नरनी राष्ट्रपतींकडे शिफारस केली की 356 भारतीय राज्यघटनेतल्या कलम 356 अंतर्गत तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करावी. त्यानुसार त्यांच्या शिफारसीनुसार 19 डिसेंबर 2018ला राष्ट्रपती राजवट लागू झाली. 19 डिसेंबर 2018ला ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागू झाली त्यावेळेस अनेक जणांनी हे प्रश्न वारंवार विचारले की तुम्ही 370 रद्द करणार आहात का. पण त्याच्यावरती सरकारच्या वतीने, केंद्र सरकारच्या वतीने कुठलंही भाष्य करण्यात आलं नाही. त्याला ठोस अशी काही उत्तरं देण्यात आली नाही. पण ही राष्ट्रपती राजवट लागू करताना त्यांनी एक महत्त्वाचं काम केलं. ते महत्त्वाचं काम म्हणजे राज्यघटनेतला कलम 3 मधला जो प्रोव्हायजो आहे तो त्यांनी जम्मू आणि काश्मीरसाठी निष्प्रभ ठरवला. राष्ट्रपती राजवट लागू असताना कलम 3चा जो प्रोव्हायजो आहे तो निष्प्रभ ठरवला. कलम 3चा प्रोव्हायजो काय सांगतो की जर तुम्हाला राज्याच्या जागेमध्ये, राज्याच्या बाउंड्रीजमध्ये जर काही तुम्हाला बदल करायचे असतील तर ते बदल करण्यापूर्वी तुम्हाला त्या राज्याशी संमती घेणं, त्यांच्याशी कन्सल्ट करणं हे आवश्यक आहे. आणि हे आलं कुठनं तर हे अगदी ज्यावेळेस ब्रिटिशांचा जो कायदा होता ते अगदी 1917-18 पासूनची ही तरतूद आहे की तुम्ही आधी स्थानिक राज्यांशी बोला आणि स्थानिक राज्यांशी सल्लामसलत करून काय ती राज्याच्या रिऑर्गनायझेशनच्या संदर्भातले त्यांच्या बाउंड्रीज बदलण्याचे निर्णय घ्या. ही जी प्रोव्हायजो आहे ही तरतूद निष्प्रभ करण्यात आली. इथून ह्या 370च्या ॲब्रोगेशनला खरं तर सुरुवात झाली असं म्हणता येईल. आता 370चा जर आपण विचार केला तर पुन्हा 370 मध्ये अडचणी काय आहेत की जम्मू आणि काश्मीरच्या संदर्भातले कुठलेही निर्णय जर घ्यायचे असतील
तर जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेला त्यांची सहमती घेणं, त्यांच्याशी डिस्कस करणं, त्यांच्या संमतीने, त्यांच्या कन्सल्टेशननी काय ती कार्यवाही करणं आणि कायदे पारित करणं हे राष्ट्रपतींसाठी अत्यावश्यक आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की एकदा राष्ट्रपती राजवट लागू झाली की तो जो राष्ट्रपती राजवटीचा जो काही प्रस्ताव आहे, ते प्रोक्लेमेशन आहे, ते ॲप्रुव्हलसाठी राज्यसभेकडे आणि लोकसभेकडे पाठवलं जातं. त्याला राज्यसभेने आणि लोकसभेने मान्यता दिली. मान्यता दिल्यानंतर जे विधिमंडळाचे, विधानसभेचे जे राज्य सरकारच्या विधानसभेचे जे अधिकार आहेत, हे सर्वस्वी अधिकार हे आपल्या पार्लमेंटकडे आले. पार्लमेंटकडे आल्यामुळे राष्ट्रपतींना किंवा गव्हर्नरना आता कन्सल्ट कोणाला करायचं होतं 370च्या अंतर्गत निर्णय घेण्यासाठी, तर त्यांना कन्सल्ट करायचं होतं विधानसभा, आणि जम्मू काश्मीरसाठीची विधानसभा ही होती आपली भारताची पार्लमेंट. आणि अशा पद्धतीने त्यांच्या कन्सल्टेशननी साधारण 5 ऑगस्ट रोजी 200 कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर 272 पारित करण्यात आली. कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर 272 मध्ये त्यांनी आर्टिकल 367 जो राज्यघटनेचे वेगवेगळे भागांचा अर्थ कसा लावावा या संदर्भातलं जे आर्टिकल आहे, त्या आर्टिकलमध्ये त्यांनी काही अमेंडमेंट केली. आणि त्या अमेंडमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलं की कलम 370 मधला जो कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा जो उल्लेख आहे, तो आपण तो आपण लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणून आपण त्याचा विचार करूयात. आणि अशा पद्धतीने ती जी शब्दांची जी रचना आहे, आणि तो जो काही कन्फ्युजन होतं की 1957 पासूनचं, की आता कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली नाही आहे, तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली नसताना रेकमेंडेशन कसं मिळणार आणि 370 कसं ॲब्रोगेट होणार, हा प्रश्न जो काही आहे, या प्रश्नाचं काही स्वरूपात ते उत्तर तिथे सरकारने शोधलं. आणि तो जो बदल झाला 367 मध्ये, त्या बदलामुळे त्या बदलामुळे दुसऱ्या दिवशी जे काही कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर आली 273, त्या ऑर्डरद्वारे 370(3) नुसार विधानसभेच्या म्हणजे अर्थात पार्लमेंटच्या रेकमेंडेशन्सनुसार 370 जे आहे ते ॲब्रोगेट करण्यात आलं. त्याच जोडीने रिऑर्गनायझेशन, जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट देखील राज्यसभेत आणि लोकसभेत पारित करण्यात आला. अशा पद्धतीने हे 370 कलम जे आहे ते निष्प्रभ ठरवण्यात आला. ते निष्प्रभ ठरवल्यानंतर अर्थातच त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या, कारण त्याच्या पाठीमागे अनेक राजकीय कंगोरे आहेत आणि त्या राजकीय कंगोऱ्यात मी जात नाही, पण अनेक विविध मुद्द्यांवरती ही जी काही कारवाई केंद्र सरकारने केली, स्पेशली कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर 272, कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर 273 आणि रिऑर्गनायझेशन जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन बिल 2019, हे तिन्ही वेगवेगळ्या रिट पिटिशनच्या माध्यमातून हे उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची कॉन्स्टिट्युशनॅलिटी चॅलेंज करण्यात आली. आणि त्यामध्ये काही जे महत्त्वाचे जे विषय मांडण्यात आले, ते विषय असे होते पिटिशनरच्या वतीने की 370 ही मुळात कायमस्वरूपीची झालेली तरतूद आहे, आणि जे काही राज्यघटनेमध्ये अमेंडमेंट करण्याचा जो सरकारचा जो अधिकार आहे, हा 370 मधून मिळत नाही, तर भारतीय राज्यघटना दुरुस्ती करण्यासाठी आर्टिकल 368 या माध्यमातूनच भारताची राज्यघटना दुरुस्त करता येऊ शकते. त्याच्यामुळे जी काही पूर्ण प्रोसिजर केंद्र सरकारने अवलंबली ही पूर्णतः बेकायदेशीर आहे आणि घटनाबाह्य आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवरती अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या, विविध मुद्द्यांवरती त्या चॅलेंज झाल्या. सर्वोच्च न्यायालयाने सगळ्यात महत्त्वाचं जे मत व्यक्त केलं होतं, ते मत असं होतं की 356चं जे प्रोक्लेमेशन
ला कुठेही कुठल्याही स्वरूपामध्ये याचिकाकर्त्यांनी त्याला आव्हान दिलेलं नव्हतं. आणि जे आव्हान होतं ते फक्त 272 आणि 273 आणि तिसरा फॅक्टर म्हणजे रिऑर्गनायझेशन ॲक्ट. त्यामुळे तुम्ही त्याला वेळेत ज्यावेळेस 356चं प्रोक्लेमेशन आलं, त्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, त्यावेळेस तुम्ही ते चॅलेंज केलं नाही आणि तुम्ही ते वेळेत चॅलेंज न केल्यामुळे त्याच्यावरती विचार करता येणार नाही असं सुरुवातीला मत व्यक्त केलं होतं. पण नंतर कालांतराने जजमेंटमध्ये त्याच्यावरती बऱ्यापैकी सांगोपांग चर्चा केलेली आहे. मला वाटतं प्रफुल्ल पण माझ्यानंतर बोलणार आहे, त्याच्यामुळे प्रफुल्लसाठी काहीतरी विषय, कारण सगळंच मी कव्हर नाही करू शकत. प्रफुल्ल मला असं वाटतं की या संदर्भातली पुढची मांडणी करेल. पण ह्या अशा अनुषंगाने आज 370 निष्प्रभ झालं. 370 निष्प्रभ झाल्यामुळे नेमकं काय झालं आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये आता इन्व्हेस्टमेंट होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल. रोजगार मिळाला तर ते दहशतवादाकडे जाणार नाही आणि दहशतवादाकडे गेले नाहीत तर त्यांची प्रत्येकाची उन्नती होईल. आणि अर्थात या सगळ्याचा एकत्रित परिणाम असेल तो म्हणजे आपला देश, आपल्या देशातलं कोणतंही राज्य मागासलेलं राहणार नाही आणि आपल्या सगळ्यांचा एकत्रित विकास होईल. मला आज इथे सार्वजनिक वाचनालयाने ह्या विषयावरती बोलायची संधी दिली आणि त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आणि आपण सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं म्हणून मी आपले